मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ठाणे शहरात उन्हाचा तडाखा वाढू लागला असून मंगळवारी तापमानानं तब्बल 40 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठलाय. त्यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणं ठाणेकरांसाठी त्रासदायक ठरत असून येत्या काही दिवसात तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे यंदाचा उन्हाळा ठाणेकरांसाठी अधिक तापदायक ठरण्याची चिन्ह दिसू लागलीत. पहाटेच्या वेळी हवेत किंचितसा गारवा जाणवत असला तरी सकाळीच उन्हाचा चटका वाढू लागतो. दुपारपर्यंत उष्णतेची तीव्रता वाढत असल्यानं रस्त्यांवर वर्दळही काहीशी कमी झाल्याचं चित्र आहे. एरवी कमाल 34 ते 35 अंश सेल्सिअस तापमान असणाऱ्या ठाणे शहरात यंदा तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ झाल्याचं दिसून येतंय. सध्या कमाल तापमान 38 ते 40 अंशादरम्यान झेपावत असल्यानं नागरिकांना उकाड्याचा अधिक त्रास सहन करावा लागतोय. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिलेल्या माहितीनुसार शहरात किमान तापमान 26 अंश तर कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आले. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले. तज्ज्ञांच्या मते ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीच्या तापमानात सातत्यानं वाढ होत असून त्याचा परिणाम शहरांमधील उष्णतेवरही होत आहे. उन्हाच्या झळांमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणं, चक्कर येणं, अशक्तपणा किंवा श्वसनाच्या तक्रारी वाढण्याचा संभव असतो. तसंच प्रखर सूर्यकिरणांचा परिणाम डोळ्यांवरही होत असल्यानं काही वेळा डोळ्यांसमोर अंधार येणं किंवा भिरभिरल्यासारखं वाटणं अशी लक्षणं दिसू शकतात. उन्हाळ्यात शक्यतो जास्तीत जास्त पाणी पिणं आवश्यक असून हलके आणि सुती कपडे वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. बाहेर पडताना गॉगल्स, टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी यांसारख्या पेयांचं सेवन करावं, असं ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.